तुम्ही आता मला मध्येच कॉफी आणून देणार, मग बघा मी माझ्या पोरस असं का नका ना. मी उठून घेतो, हे बघा ही मी कॉफी घेतो, मी चप्पल काढून नको. थँक्यू थँक्यू. तर संवादाला पर्याय नाहीच आहे. तुम्हाला एखाद्या माणसाबद्दल प्रेम वाटत असतो त्याला सांगा की मला मला आवडतोस, तुम्हाला प्रेम वाटतंय. तुम्हाला एखादा माणूस आवडत नसेल तर माझं प्रेम आहे ना सर, मला आवडत. हा संवाद खूप महत्वाचा आहे. गंमत काय असते, एक सरळ एक साधा विनोदी चित्रपट म्हणजे तोही कठीण असतो, पण त्याला वेगवेगळे पापुद्रे असले ना की तो सिनेमा पाहायला फार मजा येते. आणि ह्या सिनेमामध्ये ते करत असताना मला प्रथमदर्शनी, मी असं काही कधी केलेलं नाहीये वात्रटपणा, पण तो वात्रटपणा वरपांगी तुम्हाला पाहत असताना नंतर तो लक्षात येईल त्या सिनेमामध्ये, त्या गोष्टीच्या अनुषंगाने तुमच्या लक्षात येईल की नेमकी गोष्ट काय आहे. इतकं गोड काम केलंय आमच्या या मुलानं. आणि सायली आज हवी होती, तिला बरं नाही थोडंसं, त्यामुळे ती नाही आली. आणि काम करत असताना तुम्हाला ते एन्जॉय करताना, म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये जर खट कोणी असेल ना तिकडे, जरा त्रास देणारा कोणी असेल, तो मी सोडून कोणीच नव्हतं. मीच फक्त त्रास द्यायचो, माझी किटकिट खूप असायची. ह्या मुलांनी सगळ्यांनी इतकं सांभाळून, तिला तर इतकं आजारी असायची बिचारी, तिचं फ्रॅक्चर झालं असताना सुद्धा सायलीनं इतकं छान शूटिंग केलं. मराठी सिनेमाला साधारणपणे जी पार्श्वभूमी लागते तशा पद्धतीचा हा चित्रपट नाही. इतकं छान आमचा कॅमेरामन सुद्धा, आमची राहण्याची खाण्याची जी सोय, युनिट फार मोठं होतं, त्यामुळे पहिल्यांदाच इतक्या अशा छान पद्धतीने आम्हाला तर एक मराठी सिनेमा करता आला की ज्याचा बॅकड्रॉप असा होता. आणि विपुल खरं सांगतो, आता हा गुजरातीमध्ये ज्यावेळी सिनेमा झाला होता ना, तो कित्येक वर्ष तो चालूच आहे, अजून सुद्धा तो चालू आहे. एक शो असेल का होईना तसा तो चालूच आहे. आणि त्यांनी गुजरातीमध्ये त्यांचा जो काही, म्हणजे सरते शेवटी तुमचा ठोकताळे कशावर असतात की धंदा किती केला त्याच्यावर असतं ना ते सर. तर धंदा तर केलाच, पण ती गोष्ट जी घर करून राहते तुमच्या मनामध्ये, इतकं छान झालेलं आहे. आणि त्याच्याबद्दल धन्यवाद. याचा सगळ्यात दिग्दर्शक म्हणून एक त्रास असा असतो की त्याला सतत काहीतरी सुचत असतं. आणि आता आपण शॉर्ट द्यायला सुरुवात करणार आणि ते असं ते त्याचं जे चाललेलं असतं. बरं, तो म्हणायला गुजराती आहे, पण तो मराठी इथेच वाढलेला, इथेच सगळं हे झालेलं. तर त्यामुळे त्याची बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, वात्रटपणा तो मराठीचा आहे सगळा. प्रोड्युसर म्हणून त्यांनी कुठलीही गोष्ट कमी पडू दिली नाही, कुठल्याही गोष्टीची. आहे सांगितलेले पैसे होते त्याच्यापेक्षा मग नंतर पैसे वाढवून दिले सगळ्यांना. मग ते स्पॉट बाय पासून ते सगळ्यांपर्यंत. खरं नाही सांगू दे. ते कसं होतं की पैसे कमवल्यानंतर त्यातला काही भाग आपण कोणाचा, आपल्या बाकीच्या मंडळींबरोबर वाटायला पाहिजे हे कळणारा, म्हणून तो इतकं मोठा उद्योगपती झालेला आहे. काही गोष्टी आहेत त्या मला इथे आता सांगता येणार नाहीत, पण ते राहू दे. रितेशाला का ए गाढवा इकडे, नाही इकडे 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 पुढे ये. हा आमचा जुळाऱ्या, सगळ्या गोष्टी ज्या जुळून आणल्या, सगळं छान जुळून जे आणलेलं आहे. इथे मला एकट्याला कॉफी आहे, पण तिथे सगळ्यांना असायची. असं काही पक्षपात नव्हता. पण या मुलाने आम्हाला खरंच कुठली गोष्ट कमी पडून दिली आणि इतकं सुंदर केलं होतं. मी शपथ सांगतो की मी स्टेटमेंट कधी करत नाही मराठी सिनेमा किंवा माझ्या कुठल्याच सिनेमाबद्दल. आणि जे कुठलं स्टेटमेंट आहे ते फिल्म रिलीज झाल्यानंतर मी जाणीवपूर्वक पुन्हा एक प्रेस कॉन्फरन्स घेईन.
आणि मला माहिती आहे की घ्यावी लागणार आहे. आणि त्यावेळी मी तुम्हाला सांगेन की माझ्या मनात काय होतं, जे मी ह्यांना सगळ्यांना बोललेलो आहे, मी ते तुमच्याशी बोलेन. आता जर बोललो तर फक्त जरा शहाणपणा असं ठरेल. तेव्हा बोलल्यानंतर अरे नाना आधीच बोलला होता असं होईल ते. तर त्यावेळी आपण ते बोलू. मी ह्यांना सगळ्यांना सांगितलेलं आहे. आता तुमच्या डोक्यात जे काय वेडे वाकडे कुठलेही प्रश्न असतील सिनेमा संलग्न ते विचारा. खरं सांगू का, सिनेमा करत असताना ही पार्श्वभूमी असते ना मागे, आणि कॅमेरा इथे असल्यामुळे आम्हाला कुठलं ठिकाण आहे ते बघताच येत नाही. आम्हाला कुठलंही ठिकाण असू दे, नळबाजारामध्ये करा किंवा तुम्ही उत्तराखंडमध्ये करा किंवा हिमाचलमध्ये करा, आम्हाला सगळं तेच आहे. त्यामुळे आम्हाला काय आवडतं हा प्रश्नच नसतो. तुम्हाला काय आवडेल म्हणून आम्ही इथे त्याच्या समोर करत असतो. तर त्यामुळे आम्हाला हे फार कमी आहे. आणि मी नेहमी म्हणतो की आम्ही सुखदुःख आहेत. मी आता ही गेली समजा 3 महिने 4 महिने किंवा 6 महिने ही जर फिल्म केली असेल तर ती 6 महिने त्या बापाची सुखदुःख घेऊन मी जगत होतो. ते म्हणाला माझी सुखदुःख माहिती नाही आहे. आणि नटाचं सगळ्यांचं ते यश आणि अपयश आहे की आम्ही अशी सगळी उधारीची सुखदुःख घेऊन जगत राहतो. आणि ज्या दिवशी तुम्ही आम्हाला नाकारता ना त्यावेळी घरी बसतो आणि मग आम्ही म्हणतो आता आमच्या घरच्यांसाठी आम्ही जगू. तोपर्यंत त्यांची गरज संपलेली असते आमची. त्यामुळे आम्ही एकटे होतो तिथे. नटाचं हे सगळ्यात मोठं दुःख आहे. घरच्यांना सवय झालेली असते आमच्या नसण्याची आणि मग असण्याची अडचण होते. हा गोंधळ आहे. तर त्यामुळे हे मागचं जे काय आहे ना ते तुम्हाला दिसत असतं. आम्ही इथे उभे असतो तर तुम्हाला काय बघायला आवडतं त्याच्यावर ते अवलंबून आहे. पण ज्यावेळी इकडची अलीकडची जी गोष्ट ज्यावेळी छान असते ना त्यावेळी मागं काय आहे याला काही फार महत्त्व नसतं. हे इथलं फार छान असायला पाहिजे आणि ते आमच्या मुलांनी इतकं छान केलेलं आहे. दिग्दर्शक म्हणून एक खरंच छान केलेलं आहे. माझा नाईलाज आहे म्हणून बोलावं लागतं. तर मारलाच कमी त्याला. माझा छंद आहे ते असो. आता मी माझ्या दुसऱ्या सिनेमाची आम्ही आता ते शूटिंग करून आलो ते अनिल शर्माचं, त्याचे काही सीन्स एडिट केले होते ते बघून आलो की आपल्याला अतिशय रफ काहीतरी असं केलेलं आहे. अजून काही त्याला कुठं फिनिश नाही काही नाही काही नाही. पाहत असताना आपले त्यावेळी क्षण जर का डोळे ओलावत असतील त्यावेळी असं वाटतं. आणि मी त्रयस्थ होऊन पाहतो. मला शिव्या घालतो मला नाही आवडलं तर. पण ते पाहिल्यानंतर मला इतकं बरं वाटलं. आपण केलेल्या कामाचं आपल्याच मनामध्ये आपण जर कौतुक करू शकत असेल तर ते थोडंसं बरं झालं असावं असा एक म्हणजे माझा गैरसमज आहे. मकरंद हा मुलासारखा आहे. त्याच्याबरोबर अनुभव काय त्याच्याबरोबर असणं असतं. त्यामुळे आणि मकरंद माझ्यामुळे नाही बरं का. मकरंद छान होता म्हणून मी त्याच्याशी जुळलो. उगाचच कोणाशी जुळणे इतका मी काही साधा नाही सोपा नाही. तो इतका अप्रतिम आहे. त्याच्याकडनं खूप शिकायला मिळतं. आणि नट म्हणून तुम्हाला तो एरवी त्यांनी हे तुम्ही पाहिलेलं आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त मकरंद फार मोठा नट आहे. तर तुम्ही ते ज्यावेळी पाहाल ना त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल. गंभीर स्वरूपाच्या भूमिका इतक्या अप्रतिम करतो तो. एकदम मुळामध्ये तसा गाभा असा इतका सकस आहे. वाचतो खूप. इतकं वाचन आहे त्याचं. अतिशय प्रगल्भ मुलगा आहे तो. आणि इतक्या मोठमोठ्या छान गोष्टी करत असतो ज्याची वाच्यता कधी नाही. कुटुंबासाठी मित्रांसाठी सगळ्यांसाठी आमच्या माध्यमातून त्यांनी इतकं काम केलेलं आहे. म्हणजे आमची ही सगळ्यात मोठी पुंजी आहे मकरंद म्हणजे. त्यामुळे हा गैरसमज काढून टाकेल मकरंद माझ्यामुळे. मकरंदमुळे मी काहीतरी असेल थोडाफार. मकरंद हा अतिशय कुठली तरी एकांकिका करत होता तिथे. मी आणि शफी इनामदार होतो त्यावेळी त्याला पाहिला होता की हा मुलगा खूप मोठा होणार. कारण तो वन डायमेन्शनल नाही आहे. मकरंदला खूप अशा वेगवेगळे पापुद्रे आहेत. तो कांद्यासारखा एक सोडला की दुसरा, दुसरा सोडला की तिसराचे खूप आहेत. अकलेचा कांदा त्याचा खूप मोठा आहे. सिद्धार्थ, माझा तुला प्रश्न होता. पहिल्यांदा नाना सरांसोबत काम करतोयस आणि सायली सोबत हा दुसरा चित्रपट. कसा होता एकूण अनुभव आणि शूट करतानाचे काही लक्षात राहणारी दिसते? अनुभव हा
ह्या चित्रपटाचा अनुभव राईट फ्रॉम द बिगिनिंग हा आयुष्यभर लक्षात राहण्यासारखा आहे. कारण चित्रपटाची प्रोसेस कशी असावी, चित्रपटात काय सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मला म्हणजे आता माहितीच आहे तुम्हाला, मला असं काही वडील इन्फ्लुएन्स मला माझ्या आयुष्यात कोणीच नव्हता कधीच. पण मला ह्या सिनेमामुळे मला असं वाटायला लागलं, मला असं जाणवायला लागलं की वडील असावे तर ते नानांसारखे असावे. हे मला जेन्युइनली वाटायला लागलं. याचं कारण आपला बाप आपल्याशी म्हणजे खास करून पोराशी, मुलीशी तो कधी कधी मुलीनं विचारलं की मी कशी दिसतेय तर ती नसेल एवढी छान दिसत तर तो सांगेल की हा बाळा तू छान दिसत, पण तो पोराशी खोटं नाही बोलत. मुलाशी तो आपल्या कधीच खोटं बोलत नाही. उलट जास्त ब्रुटली ऑनेस्ट मत बाप देत असतो त्याच्या लेकाला. कारण त्यांनी त्याच्या पायावर काही करून उभं राहणं फार गरजेचं असतं आणि हे त्या बापाला कळत असतं. नाना सर आम्हा सगळ्यांची असा ब्रुटल ऑनेस्ट बाप म्हणून वागले, सगळ्यांची, की आम्ही ऍक्टर म्हणून कुठे चुकत असू तर आम्हाला खडे बोल सुनावले. आम्ही चांगलं केले की पहिली येऊन आमच्या गालाची पप्पी घेतली. हेच दिग्दर्शका बाबतीतही आहे, हेच प्रोड्युसर्स बाबतीतही आहे. म्हणजे आम्ही सगळ्यांनी नाना सरांचा ओरडा खाल्लाय आणि आम्हाला सगळ्यांना त्यांनी ओरडा दिल्यानंतर सकाळी पहिले 50 जणांसाठी त्यांनी मिसळपाव केला होता की मी ओरडलो ना तुम्हाला, माझ्याकडनं तुम्हाला सगळ्यांना मिसळपाव, माझ्याकडनं सगळ्यांना तुम्हाला डोसे. हे मला असं वाटतं की जो खरा खुरा बाप आहे ना हे तोच करू शकतो, दुसऱ्या कुठल्या माणसाला जमणार नाही. त्यामुळे नाना सरांबरोबर कॅमेरा शेअर करण्याचा, स्क्रीन शेअर करण्याचा अनुभव मला नाही वाटत मला शब्दात कधीतरी सांगता येईल. माझं म्हणणं आहे तुम्हाला कधी संधी मिळाली तर ती त्या संधीचं सोनं करा, ती संधी कधीच गमावू नका. जर का नाना सरांबरोबर 10 सेकंदासाठी सुद्धा का असेना तुम्हाला स्क्रीन शेअर करायला मिळत असेल ती संधी अजिबात सोडू नका. कारण ते 10 सेकंद तुम्ही फक्त स्क्रीन समोर असाल पण त्याच्या मागे तो माणूस 10 तास 10 दिवस तुम्हाला मदत करेल. आणि मला असं वाटतं की ही त्यांच्याकडनं शिकण्याची फार फार महत्वाची गोष्ट आहे असं मला फार वाटतं. की जर का कधी मोठा झाल्यानंतर मी पुढे मोठा झालो, खूप काम केलं, आणखी मोठा अभिनेता झालो, तर जे नवीन अभिनेते असतील त्यांना कशी मदत करावी, त्यांना कुठे कमी पडतंय, कुठे काय लागतंय हे त्यांना कसं द्यावं यासाठी कायम नानासाहेब झटत राहतात. आणि याबद्दल काहीच खोटं नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. सो बापासारखा माणूस आहे तो आणि बाप माणूस आहे. गंमत कशी आहे, आपण क्रिकेट खेळत असताना, मी खेळत असताना समोरचा माणूस म्हणजे मी ज्यावेळी आहे त्यावेळी मी रन्स केला, त्याची बॅटिंग आल्यानंतर त्यांनी किती छान खेळावं, किमान त्याला रनआउट करू नये एवढीच खबरदारी घ्यावी. त्याचं कारण असं आहे, ह्यानी चांगलं नाही केलं तर माझं चांगलं नाही होणार. सरते शेवटी ही मॅच आहे. मॅन ऑफ द मॅच कोण आहे हा फार गौण भाग आहे, आपण ती मॅच जिंकायची. आणि इतकं सुंदर, मी खरं सांगतो मला कौतुक करताना त्रास होतो पण नाईलाज आहे, या लोकांनी इतकं छान केलंय, फार गोड केलंय, खरंच गोड केलंय. ते याचं हे माझ्या मते ह्या सिनेमातलं जे काम आहे ते सगळ्यात सुंदर काम आहे. त्याचं एक मुरंबा का काहीतरी होता तो ना, गुलाबजाम. हा, तर एक गुलाबजाम मधलं मला काम आवडलं होतं, सोन्यावती. आणि हे काम मला हे अतिशय आवडलं. आणि ह्याच्यात तुम्हाला खरं सांगतो, मी अजून पाहिल्यानंतर सिनेमा की मी इतका नकळत भय मोकळून म्हणजे हुंदके देण्या इतका मी रडतो. मला काही वेळ इतका त्रास होतो की नको नको, पण तरी सुद्धा ते पुन्हा पुन्हा पाहावं असं वाटतं. थँक्यू. पाहिलं तर एक नात म्हणून ते कॅरेक्टर माझे आजोबा आत्ता नाहीये पण मला ते तुमच्यामध्ये दिसलं, ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि माझा प्रश्न असा होता की तुमच्या वयामध्ये असताना तुमचे जे बाबा आहेत खऱ्या आयुष्यातले ते लवकर गेले, त्यामुळे त्यांचा सहवास जो होता तो कमी तुम्हाला लाभला. तर आत्ता तुमचे बाबा या ठिकाणी असतात आणि ही भूमिका साकारताना तुम्हाला जर त्यांनी पाहिलं असतं तर ते त्यांची कॉम्प्लिमेंट किंवा कमेंट जे काही असेल ती काय असते? कसं होतं की आता तू नात म्हणलीस ना, तर नातीचं नातं जडलं आपलं. आता
म्हणजे मला कदाचित माझा बाप म्हणून हा शेवटचा सिनेमा असेल, याच्या पुढे आजोबाच असणार. तर गंमत काय होतंय की आपण जे गमावलंय ना, कदाचित मी हे करत असताना, हा सिनेमा करत असताना माझ्या वडिलांच्या खूपशा गोष्टी मी त्यातल्या कुठल्या तरी माझ्या नकळत वापरत जातो. बस ना तुझं. तर त्या आपल्या नकळत वापरत गेल्या ना तर त्याची गंमत आहे. जाणीवपूर्वक सुद्धा तुम्ही वापरू शकता, पण गंमत कशी होते की तुम्ही ते करत असताना त्याचा परिणाम जो आहे तो किती तुमचा तो साधला जाणार आहे. म्हणजे माझा आहे अनुभव म्हणून मी तो तिथे उगाच चिकटवायचा तसं नाही. माझे वडील असते तर त्यांना नाटक आणि सिनेमाची इतकी आवड होती की ते मला माझ्या तरुणपणात किंवा माझ्या पौगंडावस्थेमध्ये त्यांना तमाशाला हनुमान थिएटरमध्ये ते जायचे तमाशा पाहायला, आणि चांगला वगैरे आला तर ते मग ते मला घेऊन जायचे. आता कुठला बाप आपल्या मुलाला तमाशाला घेऊन जाईल, पण नाही हा बघ हा सोंगाडा इतका छान आलेला आहे, तो इतकं सुंदर काम करतोय. तर मला ती जी गंमत वाटते ते हे सगळं आमच्यामध्ये पेरलंय ते आमच्या वडिलांनीच. आमच्या आई सुद्धा गोष्ट सांगत असताना म्हणजे आता एखादी तू आलीच घरी आणि तू येऊन गेली आहे का, नाना नाही घरी गेली बाहेर गेलेले आहेत, बरं सांगा मी येऊन गेले, तर तू आल्यानंतर तू जशी बोलशील, आई कोण आलं होतं ते नाव विसरायची नाही, अरे ती मुलगी आली होती मग ती अशी होती, आणि मग ती अशी म्हणाली, मग काय डोळे असे करते, मग हा मग ती ही शाल्मली आली होती का, हो हो अरे हो शाल्मल. तर आमच्या आईला ती सवय ते सगळं एनॅक्ट करून दाखवण्याची. ते कदाचित आमच्या, आणि आम्हाला ते प्रत्येक गोष्ट आमचे गुरुजी सुद्धा आम्हाला खूप छान शिकून गेले. शिक्षा करत असताना छडी घेताना असे हात पुढे केला की आमचे एक शिक्षक होते फार छान अप्रतिम शिक्षक, आठवलं की मला काही वगैरे होतं. हात पुढे केला की अशी चोळ आणि छडी वर करायचे आणि आता मारणार आणि आपला फटका बसणार म्हणून आम्ही असे डोळे माझे मिटले जायचे असं त्या. आणि तरी सुद्धा छडी बसली नाही म्हणून मी उघडायचो, तोपर्यंत उघडलं की मारायचे पटकन. असे क्रूर होते आमचे ते गुरुजी की कधी वाढ. तर ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी त्याच्या आता मुस्काटीत मारायची झाली की हात हे केल्यानंतर हा डोळा बंद करणार आणि डोळे उघडले की पण मारायचे. तर त्या तुमची भूमिका कुठली आहे, तो नाठाळपणा तो मला कशा पद्धतीने वापरता येत असेल. आणि नाठाळ हा शब्द मला इतका आवडतो, खरंच इतकं छान आहे. त्याच्यामध्ये तो वात्रट नाठाळ अमुक अशी मुलं असतील तर ते मला तो नाठाळ बाप करायला मिळालेला आहे याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये खरं बापाची भूमिका ह्यांनी केलेली आहे, मी मुलाची केलेली. कारण मी नाठाळ आहे, खरं अगदी असं आहे, उलट आहे. आवडेल पण परत यायला स्कोप नाहीये मग, हा मुद्दा लक्षात घे. मी माझ्या बायकोला न सांगता कुठे निघून गेलो तर मला घरात परत जागा नाहीये. तर तू मला सांग, तू माझी राहायची सोय करणार आहेस का? मला नक्की आवडेल. राहायची असेल तर मी कर. नाही पण हा सिनेमा जे सांगतोय ते फार महत्वाचं पण यासाठी आहे की काम तर कोणाकडे, म्हणजे काम तर सगळ्यांना आहे, सगळ्यांना करायचं आहे, मेहनत खूप करायची. थोड्या दिवसांसाठी जर का आपण साधा श्वास, आपल्याला पण बरं वाटतं ना की पूर्ण वेळ आपण काय लॅपटॉप समोर बसलोय, काहीतरी लिहितोय, कुठलं तरी आर्टिकल करतोय, समजा तुम्ही सुद्धा काहीतरी करत असाल, अख्खी रात्र काढलीये, जरा वेळापुरतं तुम्ही खाली कुठे चालून आलात किंवा घरात म्हणजे काय बाल्कनी असेल तिथे उभे राहिलात 5 मिनिटासाठी, तरी सुद्धा आपल्याला बरं वाटतं, आपल्याला काहीतरी छान वाटतं, काहीतरी नवीन सुचतं. काहीतरी काम करत असताना कामाबद्दल कधीच सुचत नाही, काम थांबवल्यानंतरच कामाबद्दल चांगल्या गोष्टी सुचतात. काय केलं, काय कसं, आता नवीन काय करायचं, हे काम थांबवलं, थोड्या वेळापुरतं थांबवलं, असं नाही की खूप मोठा ब्रेक घेतला, थोड्या वेळापुरतं थांबवलं तर नवीन काहीतरी सुचत जातं. सिंहावलोकन म्हणून एक त्याला छान सुंदर आहे. सिंहावलोकन, सिंहावलोकन. सिंह चालत असताना असं चालतो आणि मध्येच असं मागे वळत बघतो. आपण काय केलं याच्याकडे आपण पुन्हा पाहतो. करेक्ट. आणि खरं तर त्याच्यामधल्या चांगल्यापेक्षा वाईट गोष्टी जाणवत राहतात आणि मग वेदर वी कॅन रेक्टिफाय इट ऑर नॉट. आणि सिनेमामध्ये रेक्टिफाय करता येत नाही, पुन्हा तिथे जा, पुन्हा तिथे करणं. तुम्हाला माहिती आहे किती शॉट ह्याचे किंवा आमच्या सायलीचे इतके एक्सटेम्पोर आहेत. पाऊस मध्येच पडला, मध्येच काय झालं, मध्ये अमुक काय दिवसच गेला, रात्रभर पाऊस झाला,
एक दिवस आम्ही कंटिन्युअस 22 तास शूटिंग, किती रे प्रसाद, 22 तास शूटिंग करत होतो. बरं हा मूर्ख माणूस, बरं असं, अरे मी 73 वर्षाचा आहे गाढवा, आणि मग ते वर डोंगरावर, आणि ते डोंगर म्हणजे त्याला इतकं स्लिपरी आहे ते, असं 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 चढत वर जायचं, पुन्हा खाली येऊन पुन्हा एकदा वर. तर तसं शूटिंग आम्ही केलं. पण ते केव्हा करायला आवडतं की ज्यावेळी तुमचा गाभा इतका छान असेल, इतकं छान वाटतं ते करायला, त्यावेळी ते छान. या पोरांनी काय कुठल्या ऑड ह्याच्यामध्ये ते गाणं केलेलं आहे तुम्हाला माहिती नाहीये. थंडी मरणाची होती म्हणजे अक्षरशः, त्यामुळे गोंधळ झाला होता बरं, इतकी म्हणजे हो अशी ते पाठीच्या कण्याबद्दल ती वाकून गेली. हे सगळं त्यामुळे मी फार मजा केली. या मुलांचं तुम्हाला खरं सांगतो मी, काही भाकीत उगाच करत नाही, पण अजून आजचा हा आणि अजून एक हा ज्यावेळी माझ्या वयाचा होईल तो, त्यावेळी नट म्हणून दिग्दर्शक म्हणून सुद्धा तो दिग्दर्शनही करेल कदाचित, तो इतका प्रगल्भ होईल. एक तर मुळामध्ये जमीन इतकी सुपीक आहे, माणूस म्हणून तो इतका छान आहे. माझा नाईलाज आहे म्हणून मी बोलतोय बरं, हे खरंच तो इतका छान आहे. त्याच्याबरोबर राहिलं चांगलं आहे म्हणजे काय वाईट वाटतं बोलताना, तर त्याच्याबरोबर राहिल्यानंतर बरं वाटतं. वाईट जर आपण म्हणतो ना, तिथे गेल्यानंतर फार बरं वाटतं. मी पूर्वी म्हटलेलं आहे की देवळात आपण ज्यावेळी जातो त्यावेळी देवळात जायचं, देवाला आपण पाया पडायचं म्हणून नाही जात. मी तिथे जातो कारण देवळात गेल्यानंतर माझ्यामध्ये होणारा बदल मला आवडतो म्हणून मी देवळात जातो. आपल्याला एखादा माणूस आवडतो म्हणजे काय, त्याच्याबरोबर असताना आपल्याला छान वाटतं आणि छान वाटणं म्हणून मग ती माणसं आवडतात. काही जणांची, आमच्या मित्रांची नवरा बायको जे आहेत म्हणजे एकमेकांवर इतकं जीवापाड प्रेम आहे त्यांचं. म्हणजे प्रेम म्हणण्यापेक्षा त्यांचं ते इतकं त्यांचं एकमेकांबरोबर असणं त्यांना आवडत असतं. सगळेच नाही तसे पण तरी सुद्धा, तर ते एकमेकांबरोबर असणं, ते असणं जे आमचं होतं सगळ्यांचंच. आणि मी वयानुसार काही वेळ एक थोडंसं चिडचिड व्हायची, पण कामावर त्याचा कधीच कुठेच असर झाला नाही. वरती आमच्याकडे जीप जी आणली होती, ही जीप चालवताना मला भीती वाटायची. ह्याने इतकी अख्खा त्या सगळ्या प्रवासामध्ये इतकी छान ती जीप चालवली, कुठे मला भीती वाटते. मला असं वाटतं की जगातला सगळ्यात सुंदर ड्रायव्हर मी आहे, पण हाही चांगला आहे. तुला आहे स्कोप आहे तुला नाही मस्त. कथेबद्दल असं आहे की एकदा मी घरी बसलो होतो आणि चहा पित होतो आणि माझा मुलगा आला आणि मला बोलला की मी तुमची शूज घालून जातो. म्हटलं मला ते घालायचे, पण तुमचा खूप झाला घालून, मला घालून जाऊन द्या, तुम्ही दुसरे घ्या. आणि मी त्याला नेहमी सांगायचो जरा 5 मिनिटं बस रे, 10 मिनिटं बस, तू बिझी आहेस पण 10 मिनिटं बस. तर त्याने मला उत्तर दिलं की मला जेव्हा तुमची गरज होती तेव्हा सांगत होतं 10 मिनिटं बसत, तुम्ही बसायचे का. तर ते कधी झालं नव्हतं. तर तसं निघून गेल्याने मला असा एक प्लॉट डोक्यात आला की बिझी मुलगा आणि त्याच बिझी मुलगाबरोबर जर मुलाबरोबर बापाला 10 मिनिटं काढायची असेल तर ते कसं बा. आवर्जून ते विचार करत 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 मी ती कथा लिहिली आणि मग ते आम्ही पिक्चर बनवलं. आणि जेव्हा मराठीचं बोलणं झालं तेव्हा रश्मीन सर आणि रितेश मला बोलले की आपण नाना पाटेकरांकडे जाऊया. आणि नाना पाटेकर म्हणजे मी त्यांचा एक थोडासा रुमानी हो जाए पिक्चर, अजून पण तो माझा स्ट्रेस बस्टर आहे, कारण की मला त्याच्यात नाना इतके आवडलेले आणि मी त्यांचं पुरुष नाटक बघितलेलं. म्हणजे हे जी 2 आठवणी होती ती माझ्या डोक्यात अशी ठामपणे होती की पुरुषमधला नाना आणि त्याच्यावर एकदम वेगळा नाना पाटेकर थोडासा रुमानी हो जायमध्ये. आम्ही गेलो त्यांच्याकडे भेटलो, मग आम्ही त्यांच्या शेतावर जायला निघालो. तर यांनी सांगितलं तू बस माझ्याबरोबर. बसलो आणि रस्त्यात तरी मला का घेतो, माझ्यापेक्षा विक्रम चांगला आहे ऍक्टर, त्याला घेऊन कर ना. सर पहिली गोष्ट आजोबांची नाही आहे, बाप आणि मुलाची आहे आणि मला हा पिक्चर तुमच्या बरोबर करायचा. आणि तुम्ही नाही केलं तर मी अजून 2-3 वर्ष वाट बघणार, मग तुमच्याकडे मी परत येईन आणि परत आपण हा पिक्चर करूया. जर ते जाता जाताना बोलणं झालं आणि त्यांना स्टोरी आवडलेली आणि मग तो सगळा प्रवास घडला आणि आम्ही पिक्चर शूट करायला गेलो. जसं सिद्धार्थ बोलला नाना हे शिकण्यासारखं आहे. आजच्या जनरेशननी सगळ्याच ऍक्टरनी सकाळी 7ची शिफ्ट असेल ना तर 6, 6:15
नाना चहा पीत स्क्रिप्ट त्या दिवशीचे जे सीन्स असतात ना ते घेऊन बसा. तर त्यांना पूर्ण स्क्रिप्ट बाहेर होती, तोंडपाठ होती पूर्ण स्क्रिप्ट, पण तरी रोज ते सकाळी बसायचे. आणि मी जेव्हा पाहुणे सांगलं इकडे ह्याच्यात एवढा बदल करूया का, ह्याच्यात एवढा बदल करूया का, हे वाक्य असं घेऊया का, आणि त्यांनी रात्रभर तो विचार करून ती वाक्य सकाळी लिहून ठेवलेली होती. सो दॅट डिसिप्लिन ॲज अन ॲक्टर जी स्क्रीनवर तुम्ही बघणारच की काय वेगळे. म्हणजे काही वेळेला नाना असं सांगायचे नाही की चला आज सीन केला, आणि एखाद सीन होता ज्याच्यात त्यांनी यायचं होतं आणि ते असे जिने होते आणि तसे लहान मुलासारखे उड्या मारत आले आणि आम्ही सगळे जमिनीवर होतो, विच वॉज नॉट एक्सपेक्टेड की नाना असं काय करतील. सो द ओव्हरऑल एक्सपिरियन्स वर्किंग विथ नाना, सिद्धार्थ, आत्ताच मी सांगत होतो की सिद्धार्थ आणि नानाचे खूप असे सीन आहेत आणि काही सीन असे होते की जे सिद्धार्थचे आहेत, पण नानानी ही इज जस्ट ऑपरेटेड इन सच अ गुड मॅनर. म्हणजे एक ऍक्टर दुसऱ्या ऍक्टरला जेव्हा वाव देतो ना की तुझा सीन आहे, तू कर, असा कर, असं कर, आणि त्यावेळेला स्वतःला कंट्रोल करून त्याच्या सीनवर आपण जास्त रिएक्ट नाही करायचं आणि तो सीन त्या ऍक्टरचा आहे ते करणं, हा एक ऍक्टरची ग्रेटनेस असते नेहमीच, की दुसऱ्या ऍक्टरला वाव द्यायचं, त्याच्या सीन आहे त्याला करू दे. सो दॅट वॉज रिअली ग्रेट ऑफ नाना. आणि छोटासा किस्सा आहे, आम्ही काही शूट करताना माझ्या पायावर पाईप पडला लाईटचा, तर जरा पाय सुजला, मी असं चालत होतो. रात्री नाना आले रूममध्ये जेवण, कारण मला जरा चालायला लागलं, जेवण घेऊन आले, त्यांनी मला भरवलं, त्यांनी मला रात्री ते मलम लावून दिला आणि चादर मला अंगावर टाकून मग ते झोपायला गेले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता पहाटे मी उठण्याच्या आधी ते आले, चहा घेऊन आले आणि एक विंट गरम करून, दगड विंट काय गरम करून आले आणि मला बसवलं आणि ते खालती बसले आणि त्यांनी ते गरम गरम शेक माझ्या पायावर दिला. म्हणजे चल आता जायचं शूटिंग. सो दॅट वॉज ग्रेट. आणि सर्वात मजाची गोष्ट होती, मजेशीर गोष्ट होती की आपण फोन, मोबाईल, लॅपटॉप, तर हा पिक्चरचा जो बेसिकली थॉट आहे, तर आम्ही चोपतामध्ये शूट करत होतो, जिकडे त्या गावात इलेक्ट्रिसिटी पण नाही, फक्त सोलारवर चालतं ते. तर दिवसात तुम्हाला 15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास लाईट मिळते आणि नो फोन सिग्नल. म्हणजे सकाळी आम्ही लातामध्ये पण होतो, म्हणजे सकाळी 7 वाजता हॉटेलमधून निघालो तेव्हा 2 बार असायचे, तर सगळे हा आम्ही चाललोय शूटिंगला. 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत देयर वॉज नो फोन कॉल्स, नो मेसेजेस, व्हॉट्सअप नाही, इन्स्टा नाही, काही नाही. तरी 22 दिवस आम्ही सगळे जगलो, व्यवस्थित जगलो, पिक्चर संपून आले. सो दॅट्स द थॉट ऑफ द फिल्म. पिक्चरचा तोच थॉट आहे की आयुष्य आहे त्याला जगून घेऊन. आम्ही नानांबरोबर एक सीन शूट केला. दुसऱ्या दिवशी सकाळी आमची शूटिंग चालू होती आणि नाना शोधत शोधत आले सेटवर. चला काय झालं नाना? म्हणजे मला रात्रभर झोप नाही आली रे. ते जे आपण आईस्क्रीम खाऊन जो सीन केला आहे ना, त्याच्याऐवजी आपण लॉलीपॉप घेऊन तो सीन करू शकतो का? शक्य आहे का? म्हणजे चला हो नाना, आपली लाईट लागली आहे, आपण करून घेऊया. म्हणजे नक्की ना? चला हो नक्की. मग सांगितलं तुम्ही का आले नाना? मला बोलून घ्यायचं होतं ना, मी आलो असतो. आणि नाही रे, मला सीन रिशूट करून घ्यायचा ना ऍक्टर म्हणून, तरी माझं कर्तव्य आहे की मी येऊन डिरेक्टरला विचारावं की एवढा सीन होणार का? हे इतकं सहज भावाने एक ऍक्टर जेव्हा डिरेक्टरला रिस्पेक्ट करतो किंवा आणि खूप, आणि खरंच सांगतो, सिद्धार्थ असो, सायली असो किंवा नाना, प्रत्येक शॉट झाल्यावर तर नाना यायचे, बरोबर आहे का, करू का अजून एक, असं करूया का? सगळं नाना ते थोडंसं असं करूया, हो चल ना घेऊया. त्यांनी कधीच म्हणजे हवे इतके रिटेक केले. आणि जेव्हा जेव्हा जे जे लागेल, आणि मी जो विचार केला होता ॲज अ डिरेक्टर की ओले असे असले पाहिजे, आले असं असलं पाहिजे, किंवा सायली असेल, आणि तिघा कॅरेक्टरनी खूप अप्रतिम काम केलं. आणि मी जो विचार केला की कॅरेक्टर असे असायला पाहिजे, त्याला पण 100% त्या हिशोबाने माझ्या कथेला, माझ्या दिग्दर्शनाला 100% वर घेऊन ठेवलं. आय एम थँकफुल टू ऑल ऑफ देम. थँक्यू सो मच. खरं तर तुम्हाला नट म्हणून असताना ना ह्या गोष्टी खूप उपयोगी येतात. एकदा कॅमेरा सुरू झाल्यानंतर मग तुम्हाला त्याची लाज वाटत नाही. मुळामध्येच तुमच्यामध्ये ते अंगभूत असायला पाहिजे, त्याशिवाय गंमत नाही. तू अद्रटपणा करतेस, मग तीच तर गंमत आहे. तुझ्यात लक्षात ठेव, तुझं लग्न झालंय, मित्र आहे, हा, मग तुमच्यामधला हा जो अवखळपणा आहे, तुझ्यातला तो वाचन, नेमकं तुझ्यातलं काय किंवा त्याच्यातलं तुला काय आवडत असेल, तर ते जे आवडणं जे आहे ना, ते जपायचं असतं. आणि ते आवडणं नकळत असतं, ते खरं तर जपायलाही लागू नये, ते टिकून ठेवायचं.
बाकीचं नवरा बायको म्हणून ज्यावेळी असतात त्यावेळी ते ठीक आहे, ती नातं आहेच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी जे आहे की ज्याच्यामुळे तुम्ही एकत्र आलात ते आयुष्यभर जपायचं असतं. मग आपल्या एकमेकांचा कंटाळा येत नाही, मग डिवोर्स होत नाही, दूर जाणं नाही, ब्रेकअप नाही. ब्रेकअप हा त्या नात्याचा नसतो, त्या वागण्याचा असतो. त्यातून तुम्हाला दूर जायचं असतं. तर त्या वागण्याचा कंटाळा आला नाही तर मग ब्रेकअपच नाही का. त्यामुळे त्या मुळामध्ये छान तुमच्यातलं काय आवडतं, माझ्यातलं कदाचित नट म्हणून काय आवडत असेल. मी 50 वर्ष झाली मला या फील्डमध्ये, ह्या चेहऱ्या सकट आणि ह्या ऍटिट्यूड सकट मी खूप भांडतो, बोलतो, शिव्या देतो, मारतो, उगाचच. पण ते उगाचच नाही त्याचं कारण मला तू चिडवलंस तर मी तुला बोलणार ना. पण मग मी बोललेलंच तुम्ही अधोरेखित करता, तू काय केलंस ते नाही लक्षात येत. तर त्यामुळे दोन्ही गोष्टी नाही का, मला तू उकसवलं नसतं तर मी हे केलंच नसतं. पण मग तुझी चूक नाही, नाना चुकलं तर नाना चुकला, तू चुकला तू चूक होत आणि अनकन्सिस्टंट. मी खूप मजा येते. आता मला इथे आल्यानंतर ह्यानी कपडे आणले बरं का माझ्यासाठी, जीन्स आणले, शर्ट आणलाय. नाना तुम्ही म्हटलं अरे हा मी आहे, आता आय एम कम्फर्टेबल विथ दिस. नाही तुम्ही हे घाला, निदान जीन्स घाला. आणि म्हटलं मी काही घातलं तरी मी तोच असणार ना, कपडे बदलून काय होणार आहे. तरी सुद्धा मी हे घातलं, त्यांना आवडतंय ना, त्यांनी सगळ्यांनी घातलंय ना, मी घातलं, त्यांना नाही वाईट वाटत त्याचं. पण तुम्ही मला आमूलाग्र बदलणार असाल तर मग माझ्याऐवजी दुसराही कोणी बसू शकतो ना. तुम्ही लक्षात ठेव, तुमच्यातलं काही ते छान आहे ते नेमकं छान काय आहे. तू नुसता बसलायस बरं का, तू काही विचारत नाहीयेस. तर ते तुम्ही जपत राहा आणि ते जपणं फार गरजेचं आहे. ओके, मला ही गोष्ट जर सांगता आली असती ना तर मला फार बरं वाटलं असतं, पण ही गोष्ट सांगून गंमत नाही. मी एवढं निश्चित सांगतो की तुम्ही ते सिनेमा एकदा पाहिल्यानंतर नाही, आपण उद्या जाऊया का पुन्हा, म्हणून तू उद्या पुन्हा जाशील, परवा पुन्हा जाशील, 2-3 वेळ तुम्ही हा सिनेमा, त्यामुळे ह्या सिनेमाला रिपीट ऑडियन्स खूप असेल, मला खात्री आहे त्याची. म्हणजे मला नेहमी डान्स किंवा गाणं, मी 19 वर्ष बिरजू महाराजांकडे डान्स शिकलो, 19 वर्ष. मग त्याच्यानंतर शेवटी सोडताना त्यांनी सांगितलं की सुंदर काता होतोय, फक्त तू लोकांसमोर नाचू नको. तर मी नाचलो. गाणं आणि नाच या 2 गोष्टी सोडल्या तर बाकीच्या ठिकाणी वाटलेटपणा आम्ही करू शकतो. तुला कधी डिरेक्ट करावं असं नाही वाटणार? नाही, अजून तुर्तास नाही. आता असे चांगले चांगले डिरेक्टर विचारताय तोपर्यंत ऍक्टिंग करून होईल नंतर बघू. रितेश, तुला हे सगळं जुळून आणत असताना तुला कुठे असं काही वाटलं का की इथे कमी पडलो किंवा इथे लोक कमी पडले किंवा इथे काय झालं, तुला असल्या कुठल्या उणीवा जाणवल्या का? त्यापेक्षा मी हे सांगतो सर, ते 22 तासाची स्टोरी सांगू. ती 22 तासांची स्टोरी तशी आहे, एक दिवस पाऊस पडला, शूटिंग झालं नाही. दुसऱ्या दिवशी लँडस्लाईड झालं, शूटिंग झालं नाही. 2 दिवस शूटिंग बंद. मी आणि नाना पत्ते खेळत होतो 2 दिवस. नाना मला बघून म्हणतात तुला टेन्शन येते काय? हो सर. तू टेन्शन घेऊ नको, आपण उद्या 18 तास शूट करूया आणि संपवूया. त्यांनी 22 तास शूट केलं आणि संपवलं. गोंधळ कुठं होतो की ज्यावेळी प्रोड्युसर नावाला तो आहे, पण सत्याशी ज्यावेळी तुम्हाला ती फिल्म तुम्हाला स्वतःची वाटायला लागते ना, त्यावेळी तुम्ही ती जबाबदारी घ्या. मला असं वाटतं की ह्या सिनेमाचं यश जसं मी घेणार आहे तसं मग त्यातले थोडासा तो त्रास सुद्धा घ्यायचा असतो. त्रास म्हणजे आता वयानुसार तुम्हाला ते इतकं कंटिन्युअसली करता येत नाही, पण तरी सुद्धा ते झालं तर त्यावेळी ते तुम्हाला वाटणं फार महत्वाचं आहे. म्हणजे मी तर काही एकट्याने केलं नाही, सगळ्यांनीच केलं, अख्खं युनिटच होतं तसं. आणि त्यावेळी पाऊस, आणि तुम्हाला सांगतो बर्फ बाजूला असताना त्याच्यात पाऊस पडल्यानंतरच नाही तर ते त्या दिवशी पाऊस होता आणि वाटलं नानाला की आता शूटिंग होणार नाही आणि खालती उतरले. खालती उतरल्यानंतर 15-20 मिनिटांनी पाऊस प्रसाद आला वरती आणि सांगितलं की नाना खालती व्हॅनिटीमध्ये जर पाऊस थांबला ना तर ते परत येतील. आणि ते 1.5 तासानंतर रात्री 2ला जवळपास अर्धा तास ते एवढं वरती चढून, म्हणजे अर्धा तास
हापा सगळं टाकत ते परत आले आणि आम्ही परत तो सीन रात्री पाऊस थांबल्यावर केला. नाही तो दुसरा नट असता तर निघून गेला असता. पण सायली जे दिसतंय ना ते असं छान नटून सजवती, इतकी गोड दिसते त्या गाण्याच्या वेळी. इतकं सगळं त्या अवॉर्ड्स मध्ये केलेलं आणि तरी सुद्धा तुम्ही इतकं फार अप्रतिम. मला काही नाही, नुसतं तिथे बसायचं होतं, त्याचा मी एक भाग होतो, पण तरी सुद्धा इतकी मजा आली. म्हणजे टिया, तुम्हाला काही लोकांनी त्रास दिला का ह्याच्यामध्ये? तुम्ही का मराठी सिनेमा का करता? मराठी सिनेमा क्यों करते? मराठी सिनेमा बेसिकली मैं हिंदुस्तान की कला का पुजारी हूँ. तो कला करी बहुत आगे पीछे बहुत सारा चीज करता हूँ. तो कला की जब बात आती है तो महाराष्ट्र को हम नहीं छोड़ सकते. तो वही कॉन्सेप्ट से हमने ये काम चालू किया है कि महाराष्ट्र के अंदर भी हमको जो भी समझ में आते हैं, जैसे हम टीम बनाते हैं तो टीम बना के हमको महाराष्ट्र के लिए कुछ न कुछ कला का काम करना चाहिए. दैट इज व्हाई वी आर एंटरिंग महाराष्ट्र. पण तशी वेळ कोणावर आलीच नव्हती, कारण की तेच एवढे प्रँक करत होते. प्रँक ते करायचे आणि आम्ही स्केपगोट्स होतो. हे तुला आता वर्ल्ड कप झाला. वर्ल्ड कप मध्ये इंडियन क्रिकेट टीम मध्ये एक प्लॅन ठरला होता की ओपनिंग बॅट्समन मध्ये आपला रोहित शर्मानी पहिल्या बॉल पासून छगी मारायला सुरुवात करायची. आणि आय गेस कोण होतं त्याच्याबरोबर? के. एल. राहुल होता, नाही शुभमन गिल. त्यांनी टुकू खेळायचं. म्हणजे हा प्लॅन ठरलेला. ते ह्या शूटिंगला चालायचं की नाना सर आले, त्यांची बॅटिंग आली की त्यांनी फक्त 6, आपण बसून राहायचं तिकडे आणि मग आपलंही तेव्हा आपण हळूहळू खेळत राहायचं. सो त्यांच्या बरोबर प्रँक नका करू शक्यतो. पण तुम्हाला असं वाटलं की चला झालंय जगून, आता जगा बघा, तर भैया करा ट्राय. पण तीच मजा आहे की म्हणजे नाना सरांबरोबर प्रँक नाही केलंय, पण त्यांच्याबरोबर खूप पत्ते खेळले खूप. आणि एकमेव गोष्ट मला त्यांची आवडत नाही, कायम रंगी लागते त्यांची. बड़ा इम्पैक्ट हुआ कि अपना कल्चर, अपनी भाषा में इतना इंटरनेशनल लेवल का काम उन्होंने किया है. एंड दैट एट सम लेवल इंस्पायर्ड मी कि मैं गुजराती में शायद उतना टैलेंटेड या उतना गिफ्टेड में नहीं हूँ जितना अजय सर, अतुल सर है. पर जो मेरा कैपेसिटी है उस हिसाब से मैं गुजराती में गाने बनाऊंगा, गुजराती फिल्मों के लिए संगीत दूंगा. वो कहीं बॉलीवुड में म्यूजिक कंपोजर हूँ मैं और जिगर, और उस काम में कहीं मेरी भाषा, मेरा कल्चर, उसके लिए जो मैं जो जितना छोटा कर सकता हूँ वो मैं करना चाहता हूँ. आज जिगर आ नहीं पाया क्योंकि वो एक हिंदी फिल्म की फिक्सिंग में बिजी है, और वो मेरी इस तरह से मदद करता है, तब जाके मैं कुछ ये मराठी गानों का काम या गुजराती गानों का काम करता हूँ. रियली माई गुड फॉर्च्यून टू हैव वर्क विद मंदार, जिन्होंने इतने सुंदर बोल दिए हमारे गानों को. ऑल्सो रियली हैव टू थैंक शालमली, अवधूत दादा मेरे बड़े भाई जैसे, जब भी गुजराती प्ले का भी काम करते थे उनके स्टूडियो में जाके काम करते थे. शालमली, अवधूत दादा, ये रोहित राउत जो एक रेवलेशन है, वो सिंगर, एक इतना अच्छा सिंगर है वो लड़का. देखिए हम सब सिंगर है ना, लेकिन कुछ आवाजें ऐसी होती है जिसको आप सुनते हो ना तो आपके सामने एक कैरेक्टर खड़ा होता है, उस सिंगर को प्लेबैक सिंगर कहा जाता है. ऐसा एक नया प्लेबैक सिंगर हमने ढूंढा है, रोहित राउत. और जैसे मैंने कहा कि हमारे गुड फॉर्च्यून की इसका जो तीसरा गाना है वो शंकर भाई ने गाया है. वो मेरा सबसे पसंदीदा गाना है इस एल्बम का. हर बच्चे के लिए उसके डैड उसके फर्स्ट क्लोज कॉन्सेप्ट ऑफ हीरो होते हैं. मेरे डैड भी हैं. कहीं 20-22 साल पहले जब मैं उनके ही तरह सीए बनने की कोशिश कर रहा था, उन्होंने मुझे बोला कि बेटा शायद तुझे बुक कीपिंग के लिए तू बना नहीं, शायद तू आर्ट के लिए बना. जब इंडियन आइडल नहीं थे, जब ये सब बातें नहीं थी, तब उन्होंने एक गुजराती घर के होने के बावजूद ऐसा कभी नहीं सोचा कि तू जॉब कर, तू सीए, तू धंधे पे लग जाए. ऐसा कुछ उन्होंने बोला कि तू तेरा म्यूजिक परस्यू कर. एक वो बाप जो एक इनर्शिया देता है ना आपकी जिंदगी को. ज्यादा बोलते नहीं, मतलब जब मुझे महंगी गाड़ी खरीदनी थी तो उन्होंने मुझे पूछा कि तेरे पास गराज है क्या. तो जो बाप ज्यादा तो नहीं बोलता,
माँ बोलने नहीं देती। बट वो जो कल्चर है, जो बाप एक तरह से आपके लाइफ को डायरेक्शन देता है, जैसे हमारे डायरेक्टर सर है, वैसे एक बाप जो बेटे की लाइफ में काम करता है